बरसा रानी जरा जम के बरसो, तेरा मुस्कुराना पाए घूम के बरसो. नमस्कार मित्रांनो, कोकणी मुंबईकर सचिन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण आलो आहोत गोल्डन फोर्टमध्ये, जे जैसलमेरमध्ये आहे. तर गोल्डन फोर्टमध्ये हे रात्रीचा व्ह्यू आहे, आपण बघू शकतो. आपण सकाळी पण त्याला शूट करणार आहोत, पण आता रात्रीचा आपण आल्यामुळे रात्रीच्या लाईटीवरती कसा दिसतो ते बघूया आणि याला गोल्डन फोर्ट का म्हणतात ते पण बघूया. चला तर मग आपण किल्ला बघूया लाईटीच्या रोषणाईमध्ये कसा दिसतो तो. चला मित्रांनो, आपण फोर्टच्या मध्यावरती आलो आहोत. मध्यावरती आल्यानंतर जैसलमेर शहर आपल्याला इथून दिसतं, बघू शकतो. या किल्ल्याच्या आजूबाजूला लोकवस्ती आहे आणि तसे या किल्ल्यावरही लोकवस्ती आहे. अजूनही राजाचे वंशज इथे राहतात. तसेच अजून दुकानेही थाटलेली आहेत आणि भरपूर जण आता पहिल्यापासून राहत असल्यामुळे त्यांच्या नावाचे लाईट बिल वगैरे पण आहे. आणि बघू शकतो आपण हे लाईट मारल्यावर त्या रात्रीचा कसा दिसत आहे. हे स्टोन बघू शकतो आपण येल्लोइशमध्ये आहेत, कारण की इथे पूर्ण रेती असल्यामुळे इथला स्टोन जो आहे तो गोल्डन कलरचा भेटतो. त्यामुळे याला गोल्डन फोर्ट असे म्हणतात किंवा सोन्याचा किल्ला. या सिटीलाही गोल्डन सिटी असे म्हणतात. वारेमाप उंच असं जे आताच्या टायमाला जी बिल्डिंग बनतात तसे बिल्डिंगसारखाच हा किल्ला आहे. जे फ्लोअर आहेत बघू शकतो आपण, याची तटबंदी वगैरे. आणि याचं जे बांधकाम आहे तुम्हाला दिसत असेल अंधारात, तसं आपण सकाळी बघणारच आहोत. यामध्ये जास्त कुठे म्हणजे असा जो मसाला वापरतात दोन दगडांच्या मध्ये, तो वापरण्यात आला नाही. एकावर एक ठेवून रचलेले आहेत. आता त्याच्या आतमध्ये चुन्याचा वापर केला असेल जो पहिला केला जायचा. त्याला आपण सकाळी बघूया दिवसा कसा दिसतो. ठीक आहे, अवाढव्य मोठा किल्ला आहे. बघू शकतो त्या साईडला आपण जिथे उभे आहोत, ही वरच्या थरातली तटबंदी आहे, ही त्याच्या खालच्या थरातली तटबंदी आणि हा त्या किल्ल्याचा पाया. बघू शकतो आपण जिथे उभे आहोत. ही पहिल्या थराची तटबंदी. रात्रीचा व्ह्यू आहे. आपण घरी चाललोय. सकाळी आपण तसं पण दाखवणारच आहोत किल्ला कसा दिसतो. असं वाटतं पाऊस पडलाय आणि एकदम ओला रस्ता आहे, पण हा रस्ता ओला नसून त्या दगडांना शाईन आहे इथे. ही मजा पाहिजे असेल मित्रांनो तर खरंच लोकलवाला आपल्याबरोबर पाहिजे. आता ही मजा आपल्याला भेटूच शकत नाही.
आपण चाललोय जैसलमेर गोल्डन फोर्टमध्ये. काल सांगितलं तर रात्री आपण त्याला बघितलं होतं. आज दिवसा आपण बघणार आहोत त्याचा व्ह्यू कसा आहे ते, आणि आतली थोडी माहिती पण घेणार आहोत. किल्ल्याच्या आपण सूरजपोल दरवाजाजवळ आलो आहे. आतमध्ये जाऊया, बघू शकतो सकाळी सकाळी त्याचा व्ह्यू. मस्त सूर्यप्रकाश पडल्यावर खरोखर सोन्यासारखं दिसतंय. हे जलमहल तेच सिटी महल मध्ये. एवढं वर्ष पाण्यात राहून कसं काय ते अजून राहायला समजत नाही. आपले शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत, सिंधुदुर्ग किल्ला वगैरे, ते पण समुद्राच्या पाण्यात आहे. हे तरी गोड्या पाण्यात आहे. हे कसं बांधकाम होत होतं असेल तेव्हाच. आप सीखे नहीं हो ना तो पानी नहीं हो तो भी तटबंदी अजून आहे तशीच आहे, बघू शकतो. हे राजाची बोट उतर आल्यानंतर थांबण्यासाठी, नाहीतर आपले बांध पण पडतात आजकाल. धरण फुटलं का फुटलं, खेकड्याने पाडलं. पाचशे 600 वर्ष जुने बोगनविला, त्यांची मुळं बघून समजू शकतात आपल्याला. हेच झाड बघू शकतो आपण, त्याचा बेस आणि कसं पसरलं एकदम. हे पण बोगनविलाचंच आहे. सहेलीची जी बाडी आहे तिथे आज बांधलेला एरिया आहे. इथे राणी येऊन बसत असे आणि बसल्यानंतर इथे पूर्ण साईडला डान्स चालत असे राणीचं मनोरंजन करण्यासाठी. फाउंटन चालत असे. फाउंटन बरोबर राणीच्या जे आपण म्हणजे डान्सर असायचे ते इथे नाचत असत. आणि हा स्टॅच्यू जो आहे इंग्लंडवरून आला. हा इंग्लंडवरून खरेदी करून इथे मागवण्यात आलं, म्हणजे तिथे बनवून. इससे सूर से फाउंटेन ते सूंड से निकलते है ना पानी. हे बघू शकतो आपण इकडली गावं, ती पण सगळी कोटी सारखी मस्त मस्त राजवाड्यासारखी. आणि इकडून सरळ गेलं की तो आपला फोर्ट आहे. फोर्ट म्हणजे पॅलेस. इकडे भरपूर मार्बलचेच डोंगर आहेत वाटतं. याच्यातून मार्बलच निघतं असं सांगत होते इथले गाववाले.
चला तर मग शीश महल आपला बघून झालाय. आता आपण पुढल्या प्रवासाला निघूया. भेटू मग. सामोद पॅलेस पूर्ण डोंगर चारी साईडने आणि हा एवढा मस्त अतिशय सुंदर गार्डनने सजलेला आपला सामोद पॅलेस. लेट हो गए वो एक छोटा वाला लेके आओ. चलिए ऊपर ले लो बारिश आने के पहले. शीश महलसाठी जात आहोत आपण. शीश महलला जाण्यासाठी एंट्रन्सला 2 मोठे हंडे ठेवलेले आहेत. एक पाऊस बांधलाय. मस्त चारी साईडने डोंगर, मधोमध पॅलेस. बाहेरून बाहेरचा व्ह्यू आहे त्याचा. तर भरपूर जे पॅलेस आहेत हॉटेल म्हणून त्याचा उपयोग केला जातो, कारण की त्यांचा मेंटेनन्स तर झाला पाहिजे. मेंटेनन्ससाठी पैसा कुठून येणार, तर हॉटेल लॉबी. मस्त बाहेर जाताना बघ समोर डोंगर दिसतोय. असं वाटतंय जसं काय आपण कुठे हिल स्टेशनवर आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण राजस्थानमध्ये फिरलो. राजस्थानमध्ये आपण हे सामोद पॅलेस, त्यानंतर गोल्डन फोर्ट व इतर काही ठिकाणं बघितली. कशी वाटली मित्रांनो? भेटू आपण नंतर पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा असू दे. बाय.